बेवडा बोलला त्याचं काही वाटलं नाही, पण पण तुम्ही उजेड पाड्या 2-4 बालट्या घेऊन ये, आंघोळीच्या कामात तरी पाणी येईल. थंडी चालूच आहे. काय बोलताय तुम्ही? भाऊ मला एक सांगा, हे मंदी चालू आहे कुठे ऐकलं तुम्ही? पायताई मी बाजारात गेलो, बँकेत गेलो, हा. दवाखान्यात गेलो, देशीच्या दुकानातही गेलो, वाटल्यास जेथी गेलो तिथले सगळे लोक एकच म्हणत होते, मंदी चालू आहे. आता एवढी फेमस राहील काय? अहो पण तुम्ही समजताय ती मंदी ही नाही आहे. म्हणजे आपल्या गावात दुसरी मंदी आहे, पण तिचं नाव माझ्या मास्टरवर नाही दिसला ना. अहो तिचं नाव तुमच्या मस्टरवर येईल कसं? ती मंदी म्हणजे कोणी बाई नाहीये. आता आपल्या देशात कोरोना आला होता, लॉकडाऊन झालं होतं, मग सगळे कामधंदे बंद होते, अर्थव्यवहार कंपन्या बंद होत्या ना. मग अर्थव्यवहार ठप्प झाला की त्या काळाला म्हणतात मंदी चालू आहे. आता अनायच्या वहिनीचं नाव मंदा. नाही, आता तुम्ही काहीच सांगू नका, जे समजायचं ते समजली मी. फक्त तुम्ही इकडे या 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 इकडे या. मारू नको. आता काय मारू नको, काय मारू नको. घरात चल, उकरात टाकते ना, मुसरानं काढते आणि बारीक बनवते तुला. घे ना, ताईनं समजावून सांगलं म्हणून, नाही त्या मंदीवरून तुझी बंडी सुलार होणार होती. माझी नाही बापू, तर तुझी बंडी उलार होणार आहे, समजलास? मंदा शांती शांती. तू शांतीवाला आलास तर तू कायचा उजेड पाड्या, तू तर 1 नंबरचा अंधार कर्या माणूस आहेस. आज तुम्ही होता म्हणून वाचला माझा संसार. हा माणूस सोडचिठ्ठी पर्यंत आला होता, सोडचिठ्ठी द्यायच्या धमक्या देत होता मला. आणि एवढंच नाही तर हा माणूस असं मला टोचू टोचू बोलतो नेहमी. आता एवढी खोटी बोलतेस तू? खरंच असा टोचू बोललोय सांगतेस ना तू? असं का? हे बोलताना असं टोचावंच लागतं का? हे तुझे बोलणे नाही टोचत माझ्या मनाला? खरंच तुम्ही होत्या म्हणून वाचला माझा संसार, नाही तर मी बर्बाद झाली असते ताई, बर्बाद झाली असते. नाही वहिनी, मला एक सांगा, तुम्ही उपकार करतायत माझे, मी असं कसं होऊ देईन तुमच्या सोबत? मला वाटलंच काहीतरी गैरसमज झालाय म्हणून मी बाहेर येऊन तुमचा गैरसमज दूर केला. आता भांडू नका तू. ताई ताई काय होतंय तुम्हाला? ताई बोला ना ताई. बोलता का झाला असेल? काव का पोट पोट म्हणत आहे ना. तुकाराम अरे ताईला बाळण कळा सुरू झाला. ह्या कळा कशा काय ते? अरे आता थोड्या वेळानंतर ताईची डिलिव्हरी होईल. शक्यता डिलिव्हरी नॉर्मलच होईल, पण नाहीच झाली तर आपल्याला ॲम्ब्युलन्स बोलवावं लागेल. पण हो, ही गोष्ट तिसऱ्या कुणालाही करता कामा नये. ताईच्या आयुष्याचा प्रश्न आहे बरं. पाय कोणाला सांगायचा नाही, पाय कोणाला सांगायचं नाही. काय माणसा की माकडा रे तुम्ही? एकदमच आजचे. तुम्ही बसा बोलत, मी ताईकडे लक्ष देते. ताई ताई थोडा धीर ठेवा. एवढा त्रास होता का रे? बरा झाला रे बाबा, यायच्या जन्माला नाही गेलो. समजला समजला समजला. काय समजलं? वरशील ना. आणि काय रे मोठा लवकरच ट्यूबलाइट पेटला ना तुझा. बरं जे झालं ते सगळं चांगलं झालं. तू करा, तू मामा झाला, ताईला मुलगा झाला. हो, पण बाळंतीन चांगले आहेत ना? अगदी अगदी व्यवस्थित आहे. मी काय म्हणते, मला काही वाण सामान घ्यायला दुकानात जायचं. पण हो, मी पुन्हा सांगते, ही गोष्ट तिसऱ्या कुणालाही करता कामा नये आणि मला याच्यावर भरोसा नाही. पाय माझा नाव उजेड पाड्या जरी असल, पण अंधारातली गोष्ट उजेडात अजिबात नाही पडू देत. बरं बरं ठीक आहे, मी जाते दुकानात वाण सामान घ्यायचं. मी येऊ का? मी येऊ? बत्ती देऊ का? देऊ? येतस का? येतेस काय? का हो तुझा येतेस काय? येतस अजिबात याच्या संग नाही जायचं. का बरं नाही जायचं? हा माणूस कसा आहे माहित आहे ना? कसा आहे तो? कसा आहे म्हणजे माहित आहे ना मागचा प्रकार?
हे बघ, तो कसा आहे हे मला माहिती नाही, पण मी कशी आहे हे मला चांगलं माहित आहे. आणि मी बघते जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून नेहमी तू माझ्यावर शक करतो. कधी या घरात सुखाचा अन्न खाऊ दिला नाही, कधी प्रेमानं बोलला नाही. खूप झालं आणि खूप काही सहन केलं, पण आता मी एकही गोष्ट तुझी सहन करणार नाही. आज मी एक निर्णय घेतलाय. कोणता? आता या क्षणी मी याला भाऊ म्हणते. का म्हणलीस? याला भाऊ म्हणते. नमस्कार सोयऱ्या. राम राम भाटो. ह्या बापू माया कोण लागल? पुतण्या नाही का रे? बापू पुतण्या, तू या मामीला घेऊन चाललो रे. का बोलतेस का? घेऊन चाल का? घेऊन परत आहेस का? पाहिलास ना? सोबत चाललो म्हण. पाहिलंच की नाही कोणामुळे गडबड होत होती तर. बापू पुतण्या मामी सोबत चाललो. चल मेरी बहन. चल मेरे भाई. हा जॉइंट अकाउंट कहाचा होता? हा कहाचा जॉइंट अकाउंट? बघ, आता शक घ्यायचं नाही, आणि आता जर शक घेतलास ना डायरेक्ट सोड चिठ्ठी करते तुझी. आम्ही बहीण भाऊ आहोत. जा बापा. भाटो जातो. अहो येते. चल. साला कमालच आहे. बाई म्हणला का हात धरूनही जाता येते. माझाच काम जमला. माझ्याही कामावर बहु मोठ्या चांगल्या चांगल्या बाया येते. बाई म्हणत जातो मस्त हात धरून हिंडत जातो. जमला काम.